तर भिवंडीत बाळामामा म्हात्रेंच्या गोदामांवर MMRDA कडून कारवाईचा बडगा उगारला गेलाय। येवई येथील आर्किओलॉजी पार्क या गोदाम बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे। कालच शरद पवार गटाकडून म्हात्रेंची उमेदवारी जाहीर झाली आहे। MMRDAची राजकीय दबावातून ही कारवाई सुरू असल्याचं बाळामामा म्हात्रेंनी म्हटलंय। आणि काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या 2 तासातच MMRDAचे 2 अधिकारी सोनवणे साहेब, कांबळे साहेब, आर्किओलॉजी वर्ल्ड या माझ्या प्रोजेक्टवर पोहोचले। अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात आले होते आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला वरून खूप मोठा दबाव आहे। अर्थातच कपिल पाटील यांचाच दबाव आहे। मला कल्पना आहे की माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कपिल पाटलांच्या पायाखालची वारू ही सरकलेली आहे। त्यांना त्यांच्या पराभवाची कल्पना देखील आलेली आहे आणि म्हणूनच चिडून जाऊन त्यांनी अशा प्रकारचे कृत्य केलेले आहे। तर मतांसाठी नाना पटोलेंनी गिधाडांच्या वृत्तीने वागू नये असं म्हटलंय चंद्रशेखर बावनकुळेंनी। अकोला खासदार संजय धोत्रेंविरुद्ध पटोलेंचं निंदनीय वक्तव्य आहे। पटोलेंनी घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचं मरण चिंतू नये असंही बावनकुळेंनी म्हटलंय।